बहिणीला पळवून नेल्याचा राग, काटा काढायचा कट रचला, दारू पाजली, गळा आवळून प्रियकराचा केला खून। 4 वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून परप्रांतीय मजुराने मित्राच्या मदतीने बहिणीच्या प्रियकराचा गळा आवळून खून केला। त्यानंतर कागल पंचतारांकित MIDC परिसरात मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। मृताच्या उत्तरीय तपासणीनंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी 2 दिवसात खुनाचा छडा लावून तिघांना अटक केली आहे। रंजन कुमार वीरेंद्र भर वय 26 राहणार नूरनगर रामपूर जिल्हा सारण बिहार असे मृताचे नाव आहे। हल्लेखोर सनी मुन्ना भर वय 24, रोहन मुकेश भर वय 20 आणि अर्जुन मुकेश्वर सिंह 24 सर्व राहणार सारण बिहार सध्या राहणार नेरली तालुका करवीर अशी अटकेतील तिघांची नावे आहेत। त्यांची सोमवारपर्यंत दिनांक 22 पोलीस कोठडीत रवानगी झाली। बिहारमधील रंजन कुमार याचे गावातीलच एका तरुणीशी प्रेमसंबंध होते। यातून 4 वर्षापूर्वी तो प्रेयसीला घेऊन पळून गेला। त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी तिला परत आणले होते। तिचे कुटुंब सध्या कागल MIDC परिसरात राहते। गेल्या आठवड्यात रंजन कुमार प्रेयसीला भेटण्यासाठी कोल्हापुरात आला। याची माहिती मिळताच तरुणीचा भाऊ सनी भर याने रंजन कुमारचा काठा काढायचा कट रचला। 2 मित्रांना सोबत घेऊन त्याने खुनाचे नियोजन केले। सोमवार दिनांक 15 सायंकाळी रंजन कुमारला रेमंड चौकात बोलावून त्याला दारू पाजली। MIDC परिसरात फिरवून ते कागलच्या दिशेने गेले। महामार्गाजवळ निर्जन ठिकाणी नेऊन गळा आवळून त्याचा खून केला। त्यानंतर MIDC मध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ मृतदेह टाकून ते पळाले होते। अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी तो CPR मध्ये पाठवला। त्याचा गळा आवळून खून झाल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। CCTV फुटेजद्वारे हल्लेखोरांची ओळख पटवून कागल MIDC परिसरातून त्यांना अटक केली। पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी रंजन कुमारचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली। रंजन कुमार त्याच्या प्रेयसीला भेटायला आला होता। तिला भेटण्यापूर्वीच तिचा भाऊ सनी याच्या सांगण्यावरून खुनात मदत केल्याचे साथीदारांनी सांगितले।